हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल यूजफुल थिंग्स ओनली। आज आपण एका सुंदर अशा बेटाला व्हिजिट करण्यासाठी जाणार आहोत। त्या बेटाचे नाव आहे रामलिंग बेट। हे बेट सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये बहे गावाशेजारी स्थित आहे। हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो कृष्णा नदीचा आहे। हे बेट कृष्णा नदीवर नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे। आपल्याला बेटावर जाण्यासाठी पार्किंगपासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतर चालत जावं लागेल। पण एवढे अंतर चालावं लागले तरी तुम्हाला कंटाळा अजिबात येणार नाही, कारण पाण्याचा प्रवाह, पक्ष्यांची किलबिलाट, निसर्गाचा आनंद घेत घेत अंतर कसे गेले हेही कळणार नाही। येथे तुमच्या स्वागतासाठी वानर सेना तैनात आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे सामान व्यवस्थित सांभाळून न्यावे। आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत। येथून एंट्री आहे मंदिराला जाण्यासाठी। हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे। हे बेट कसे निर्माण झाले त्यासाठी एक पौराणिक कथा सांगितली जाते। असे म्हटले जाते की रावणाचा वध केल्यानंतर श्रीलंकेहून अयोध्येला परत येताना भगवान श्रीराम येथे विश्रांतीसाठी राहिले होते। त्यानंतर श्रीरामांनी वाळूपासून शिवलिंग बनवले आणि येथे भगवान शिवाची पूजा केली। म्हणूनच येथे एक प्राचीन शिव मंदिर आहे, त्याचे नाव रामलिंग मंदिर आहे। येथे मोठ्या प्रमाणामध्ये वानरसेना आपल्याला पाहायला भेटते। हे वानर पहा, आम्ही कुतूहलाने पाहत होतो त्याच्याकडे, ते आमच्याकडेच यायला लागले म्हणून मी घाबरून मोबाईल बंद करून टाकला। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। हे बघा, खूप सुंदर मंदिर आहे। येथे भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता, हनुमान यांची मूर्ती स्थित आहे आणि त्यासमोर शिवलिंग आहे। हा फोटो आणि हे तुम्ही पाहू शकता। इथे मंदिरा शेजारी खूप छान अशी प्लेस आहे, जेथे तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओज काढू शकता, तेही फ्री ऑफ कॉस्ट। येथे खूप लोक प्री वेडिंग शूटसाठी सुद्धा येतात। येथे येण्यासाठी हिवाळा आणि पावसाळा बेस्ट सीझन आहे। आम्ही मे महिन्यात आलो होतो तरी खूप पाणी होतं, पण उन्हामुळे जास्त एन्जॉय करू शकलो नाही। पाण्यात पाय सोडून बसल्यावर खूप छान थंड वाटत होतं। इथे आल्यावर मंत्रमुग्ध होऊन जातं। खूप शांतता आहे। पाण्याचा आवाज, पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकू शकता। जर तुम्ही कोल्हापूर किंवा कराड साईडला येणार असाल तर तुम्ही येथे नक्की भेट द्या। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।